हरिओम. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आज 5 तारखेपासून आपण योग वासिष्ठचा दुसरा भाग उपाख्यानांचा आज सुरू करत आहोत. योग वासिष्ठ ग्रंथाचा परिचय करून देत असताना पहिल्याच भागामध्ये मी असं सांगितलं होतं की सुतीक्ष्ण नावाच्या ब्राह्मणांनी ही कथा ऐकली आणि त्यांनी त्याच्यामध्ये अगस्त्य ऋषींना प्रश्न केलेला आपण तोही पाहिला होता पहिल्या भागामध्ये. मोक्षस्य कारणं कर्म ज्ञानं वा मोक्ष साधनम उभयं वा विनिश्चित्य एकम कथय कारणम. मोक्षाला कारण कर्म आहे की ज्ञान का दोन्ही, हे यापैकी काहीतरी एक नक्की मला सांगा, असं त्या सुतीक्ष्ण नावाच्या ब्राह्मणाने अगस्त्य ऋषींना विचारलं. आणि अगस्त्य ऋषींनी त्याला उत्तर दिलं, उभाभ्याम एव पक्षाभ्याम यथाखे पक्षणांगतीही. ज्याप्रमाणे दोन्ही पंखांनी पक्षाला आकाशामध्ये गती प्राप्त होते त्याप्रमाणे ज्ञानकर्माभ्याम जायते परमं पदम. ज्ञान आणि कर्म या दोन्हींच्याही मदतीने आपल्याला परमपद प्राप्त होतं किंवा मोक्ष प्राप्त होतो किंवा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते, कैवल्य प्राप्त होतं, असं त्यांनी सांगितलं. आणि असं सांगत असताना या अगस्तींनी सुतीक्ष्ण नावाचा हा जो जिज्ञासू ब्राह्मण होता त्याला एक प्राचीन इतिहास सांगितला. म्हणजे मी असं का म्हणतो ज्ञान आणि कर्म हे दोन्हीही माणसाला प्राप्त झालं पाहिजे असं मी का म्हणतो, याच्यासाठी त्यांनी एक प्राचीन इतिहास सांगितला. काय इतिहास सांगितला? एक कारुण्य नावाचा बटू किंवा विद्यार्थी वेदाध्ययन करून घरी आला आणि तो बुचकळ्यात पडला. वेदाध्ययन करत असताना जे जे त्यांनी शिकलं, जे जे त्याला कळलं, जे ज्ञान त्याला प्राप्त झालं, त्यांनी तो गोंधळून गेला. त्याचे वडील, त्यांचं नाव अग्निवेश्य, त्या अग्निवेश्यांना म्हणजे आपल्या वडिलांना त्यांनी आल्यानंतर काही विचारावं असं योजलं होतं. परंतु कसं आहे, आश्रमातलं जीवन आणि गृहस्थ म्हणून जीवन, घरी आल्यानंतरचं जीवन हे खूप वेगळं वेगळं असतं. तिथे ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, किंबहुना होतंच, कारण गुरु पण ब्रह्मचर्याचं पालन करतात, त्यामुळे शिष्य तर करतात. आणि घरी आल्यानंतर सगळा मुक्त संचार असतो. या सगळ्या गोष्टींनी तो भांबावून गेला आणि त्यांनी सगळं कर्म करणं सोडून दिलं. तो एका ठिकाणी नुसता शांत बसून राहत असे. खायला प्यायला कोणी फारच त्याला हलवलं, जागं केलं तर मग तो खायचा, किंवा बोलणं तर मुळीच बंद केलं होतं. म्हणजे उदासीन असा बसून राहायचा, तो काही करायचंच नाही, कर्म सोडून दिलं सगळं त्यांनी. मग अग्निवेशाला जरा आश्चर्य वाटलं की हा इतका चांगला वेदाध्ययन करून आलेला उत्तम विद्यार्थी आणि हा असं काय करतो. म्हणून त्यांनी विचारलं की का रे बाबा, काय झालं आहे, तुला असं कर्म सोडून चालणार नाही, कर्माशिवाय कोणीही जगू शकत नाही, कर्म तर तुला करावंच लागेल. मग तो म्हणतो की मी आत्तापर्यंत जे शिकलो त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की काहींनी कर्माचं महत्त्व सांगितलं आणि काहींनी कर्म हे अजिबात महत्त्वाचं नाही किंवा कर्म करणं गरजेचं नाही असं काही शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मी आता किंकर्तव्य मूढ झालो आहे. म्हणजे कर्म करावं तरी पंचायत, न करावं तरी पंचायत, अशी माझी अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळे मला कळत नाही आहे मी काय करू. हे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की मग ती विद्या होती का खरंच, ज्या विद्येने त्याला बुचकाळ्यात टाकलं, ज्या विद्येने त्याला जीवन जगण्यापासून परावृत्त केलं, मग ती विद्या होती का. आपल्याकडे विद्या या शब्दाची व्याख्या अशी करतात, या विद्या सा विमुक्तये. तिला विद्या म्हणावं
जी आपल्याला या द्वंद्वामधून किंवा या किंकर्तव्य मूढतेमधून मोहामधून मुक्त करते, त्याला विद्या म्हणावं. मग याची अशी अवस्था झाली ते पाहून अग्निवेश्य म्हणजे त्याचे वडील त्याला म्हणाले की तुझा प्रश्न बरोबर आहे. काही शास्त्र कर्माचं महत्त्व सांगतात आणि काही शास्त्र कर्म नको करू नका असं सांगतात. आणि मग तुझ्यासारख्या नवीन शिकलेल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये अशी किंकर्तव्य मूढता येणं साहजिक आहे. म्हणून मी तुला एक आता गोष्ट सांगतो. शृणुपुत्र कथामेकां तदर्थम हृदयेऽखिलं मत्तः अवधार्य पुत्र. मी आता तुला एक गोष्ट सांगतो, ती तुझ्या हृदयामध्ये तू व्यापून टाक. त्या गोष्टींनी तुझं हृदय व्यापू दे. म्हणजे ती गोष्ट तू हृदयामध्ये धारण कर. कारण आणि ती कुणाकडून? मत्तः माझ्याकडून, अवधार्य समजून घे, तुझ्या हृदयामध्ये धारण कर. आणि मग हे पुत्र त्वं यथा इच्छसी तथा कुरु. मग तुझी जशी इच्छा असेल तसं तू कर. आता जसं मागे आपण पाहिलं होतं मनःपूतं समाचरेत, याचा अर्थ आम्ही सरसकटपणे असा घेतो की मनासारखं तुला मनाला वाटेल तसं वाग. तसाच याचाही अर्थ लोक करतात, यथेच्छसी तथा करू, जशी तुझी इच्छा असेल तसं तू कर. तर याचा अर्थ असा नाही. यथेच्छसी तथा करू म्हणजे तू ती गोष्ट ऐकल्यानंतर हृदयात धारण केल्यानंतर शंकारहित होऊन कर्म कर. नीट लक्षात घ्यायचं आहे. यथा इच्छसी तथा कुरु याचा अर्थ शंकारहित मनाने तू वर्तन करावंस असा उपदेश वडील त्याला करतात आणि गोष्ट सांगतात. काय गोष्ट आहे ती? त्याला हेच ते याच्यामध्ये आलेलं पहिलं उपाख्यान आहे. एकदा एक सुरुची नावाची सुंदर अप्सरा ही हिमालयाच्या एका शिखरावर बसून आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण करत होती. किती छान कल्पना आहे ही. अप्सरा मुळात सुंदर स्वतःच, आणि हे स्वतः सुंदर असलेलं पात्र म्हणजे स्वतःच मूर्तिमंत सौंदर्य हे निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण करत बसलेलं होतं. ती त्या शिखरावर, आणि ते पण कुठे? हिमालयाच्या शिखरावर तिथे बसलेली होती. आणि तिला आकाशमार्गाने जाणारा एक इंद्राचा दूत दिसला. आकाशमार्गाने तो कुठेतरी चाललेला होता. आणि मग तिने त्याला विचारलं की बाबा रे, कुठून येतोयस, कुठे चाललायस? एकटीच होती त्याच्यामुळे बरं झालं एक साथी मिळाला, गप्पा मारायला, चौकशी करायला. असं म्हणून तिने त्याला विचारलं की का, कुठून आलास बाबा, कुठे चाललायस? मग तो दूत सांगतो की पृथ्वीवर एक अरिष्टनेमी नावाचा राजा होता आणि आपल्या सगळ्या मुलांना राजसिंहासन देऊन म्हणजे संपूर्ण राज्यकारभार त्यांच्यावर सोपवून हा राजा म्हणजे अरिष्टनेमी राजा गंधमादन पर्वतावर तपाचरणासाठी निघून गेला आणि त्यांनी कठोर असं तपाचरण सुरू केलं. आपल्याकडे सगळ्या पुराणांमध्ये आणि इतरत्र सुद्धा अशी गोष्ट नेहमी आपल्याला ऐकायला मिळते की जर कोणी असं कठोर तपाचरण सुरू केलं की इंद्राचं आसन डळमळतं. कारण इंद्राला भीती वाटते की हा तपाचरणाने इंद्रपद प्राप्त करेल. तसंच इथे झालं. या अरिष्टनेमी राजाने तपाचरण सुरू केल्यानंतर इंद्राला त्याची चाहूल लागली आणि त्या अरिष्टनेमीने काय केलं, आपला एक दूत, हा जो त्या सुरुचीला भेटला आकाशमार्गाने जाणारा, हा दूत त्यांनी त्या अरिष्टनेमीकडे पाठवला आणि निरोप पाठवला की तू उत्तम साधना करतो आहेस आणि त्याचं फळ म्हणून तुला स्वर्गामध्ये राहायला मिळणार आहे आणि म्हणून इंद्राने मुद्दाम तुला निमंत्रण पाठवलं आहे, तर तू माझ्याबरोबर चल. क्षणभर अरिष्टनेमीला वाटतं की हे योग्य आहे का, असा तो थोडा विचार करतो. पण तो म्हणतो आता इंद्रासारख्या माणसाने बोलावलं आहे, जाऊन तर बघू काय आहे ते. असं म्हणून तो त्या दूताबरोबर त्याच्या विमानात बसून आणि त्या
इंद्राच्या दरबारामध्ये येतो आणि इंद्र त्याचं उत्तम स्वागत करतो आणि त्याला इथे काय काय तुला मिळेल याचं रसभरीत वर्णन करतो. इथे तुला हवं ते खायला मिळेल, हवं ते प्यायला मिळेल, हवं ते लिहायला मिळेल. इथे उत्तमोत्तम अप्सरा आहेत, त्यांच्या सहवासात तुला राहायला मिळेल. इथे सुख ज्याला म्हणतात ती प्रत्येक सुखाची गोष्ट तुला उपभोगायला मिळेल, असं त्याच्यापुढे प्रलोभन ठेवतो. पण हा राजा हुशार आहे. तो इंद्राला एकच प्रश्न विचारतो, हे तर सगळं ठीक आहे, हे तर मिळेलच, हे माझ्या राज्यातही मला मिळत होतं, परंतु मला एक सांग की तुझ्या या स्वर्गात जे तू मला राहायला सांगतोस या स्वर्गाचे गुण काय आहेत आणि दोष काय आहेत. तुझ्या स्वर्गाची बलस्थानं कोणती आहेत आणि दोषस्थानं कोणती आहेत हे तू मला सांग. इंद्र थोडा चपापतो. त्याचं कारण असं आहे, इंद्राकडे सगळे गुण असले तरी स्वर्गाचा एक फार मोठा दोष आहे आणि तो सांगितला तर कोणताही योगी तिथे राहण्याचं मान्य करणार नाही हे इंद्राला माहिती होतं. पण हा पडला तपस्वी, त्याच्यामुळे याच्याशी खरं बोलणं त्याला भाग आहे. म्हणून तो म्हणतो बरं ठीक आहे, मी सांगतो. गुणांमध्ये तो सगळं सांगतो की परमसुख इथे आहे, इथे तुला सुखाची परमावधी मिळेल आणि मग त्याचे काय काय गुण आहेत ते सगळे सांगतो. आणि मग तो विचारतो बरं ठीक आहे, आता ही गुणांची बाजू मला कळली, आता दोष सांग. तर तो म्हणतो दोष दोनच आहेत. एक म्हणजे ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारचं कर्म तुम्ही करून त्याचं पुण्य प्राप्त केलेलं आहे, म्हणजे जितक्या प्रमाणात आणि ज्या प्रकारचं पुण्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तितक्या प्रमाणात आणि त्या प्रकारचंच पुण्याचं फळ म्हणजे तेवढंच सुख उपभोग तुम्हाला इथे घेता येतात. आणि म्हणजे काय तर मग तो सांगतो की काही लोक उत्तम कर्म करतात, त्याचं उत्तम पुण्य त्यांच्या पदरी पडतं आणि त्याचे उत्तम सुखोपभोग त्या व्यक्तीला मिळतात. मध्यम कर्म करणाऱ्यांना मध्यम सुखोपभोग मिळतात आणि अधम कर्म करणाऱ्यांना म्हणजे कनिष्ठ कर्म करणाऱ्यांना, आता हे उत्तम काय मध्यम काय कनिष्ठ काय हे शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वराला ज्या कर्मांची अपेक्षा आहे, जी कर्म आपण करावीत असं जे परमेश्वराला अपेक्षित आहे, ती भागवत धर्माची कर्म करणारा तो उत्तम कर्म करणारा, जो परमेश्वराचं अधिष्ठान मानून सत्य मार्गावर चालतो आणि लोककल्याणार्थ काम करतो ते मध्यम प्रतीचं काम, आणि जो ईश्वराचं अधिष्ठानही मानत नाही, भागवत धर्माचा त्याला गंधही नाही आणि अडमधडम त्याला वाटेल तसं कर्म करत राहतो, त्याला कनिष्ठ कर्म म्हटलेलं आहे. आणि अशा कनिष्ठ कर्माचं सुद्धा पुण्य मिळतं, कारण तुम्हाला ते कळत नकळत काहीतरी तुमच्या हातून घडून जातं आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडतं, त्याचे सुखोपभोग वेगळे. हा एक दोष इथे आहे की सुखोपभोगांमध्ये सुद्धा प्रतवारी आहे, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ या पद्धतीने ते मिळतं. आणि दुसरा महत्त्वाचा दोष आहे स्वर्गामध्ये राहण्याचा, तो हा की क्षीणे पुण्ये विशंती मर्त्यलोकम. तुमचं हे पुण्याचं गाठोडं संपलं, क्षीण झालं म्हणजे संपलं की तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पृथ्वीवर जावं लागतं. मर्त्यलोक म्हणजे जिथे जन्म मृत्यूचा फेरा चुकत नाही असं ठिकाण म्हणजेच पृथ्वीलोक. या पृथ्वीलोकावर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, हा त्याचा दोष आहे. हे राजाने ऐकलं आणि तो म्हणाला, अरे म्हणे, हे गुणदोषयुक्त असणारं स्वर्गातलं जीवन हे मी माझ्या राज्यामध्ये सुद्धा उपभोगतच होतो की, तिथे मला कुठल्याही सुखोपभोगांची काहीही कमतरता नव्हती. तुझ्याकडे अप्सरा असतील, माझ्याकडे राण्या होत्या. तुझ्या अप्सरांपेक्षा सुद्धा एकापेक्षा एक सरस अशा राण्या माझ्याकडे होत्या. तू जे सुखोपभोग सांगतो त्यापेक्षा सरस असे सुखोपभोग माझ्याकडे उपलब्ध होते.
माझ्याकडे सुद्धा खाण्याची पिण्याची कशाचीही ददात नव्हती, कपड्या लत्त्यांची तर मुळीच नव्हती. अनेक प्रकारचे घोडे, अनेक प्रकारचे रथ, अनेक प्रकारच्या सुखसुविधा माझ्याकडे उपलब्ध होत. म्हणजे मी स्वर्गातच राहत होतो इतके दिवस. आणि माझ्या स्वर्गाचं विचारशील तर तिथे उत्तम अधम मध्यम असं काही नव्हतं. जो तिथे येईल त्याला ती सगळी सुख उपभोगता येत होती. मग इतकं उत्तम सुख मी उपभोगलेलं असताना आता मी स्वर्गसुखाची अपेक्षा का करावी? हे तुझं गुण आणि दोष, माझ्या याच्यात दोष तरी नव्हते, तुझ्या याच्यात दोषसुद्धा आहेत. आणि हे एकदा माझं पुण्याचं गाठोडं संपल्यावर मी पुन्हा जन्म घ्यायचा याच्यासाठी मी तपश्चर्या सुरू केली नाही. मला मोक्ष प्राप्त करायचा आहे याच्यासाठी मी तपश्चर्या सुरू केलेली आहे. तेव्हा तुझं हे स्वर्गाचं सगळं गुण दोष काय आहे ते सुख उपभोगते तुझे तुला असू देत. मला काही इथे राहायचं नाही. मला तू मी जिथे तपश्चर्या करत होतो तिथे नेऊन सोडायची व्यवस्था कर. आणि मग इंद्राच्या लक्षात येतं की याला मोक्षप्राप्तीसाठी याची तपश्चर्या चालू आहे. मग जाऊ द्या, याला काही कुठलं पद प्राप्त करायचं नाही आहे, इंद्रपद तर मुळीच मिळवायचं नाही आहे. मग तो आपल्या दूताला सांगतो की एक काम कर, याच विमानातून याला गंधमादन पर्वतावर न नेता वाल्मिकींकडे नेऊन सोड. कारण हा ज्ञानाचा उत्तम अधिकारी राजा आहे. म्हणजे ज्ञान ज्याला मिळायला पाहिजे, ज्ञान मिळण्याचा ज्याचा अधिकार आहे असा हा राजा आहे. याला तपाचरण करायचं आहे आणि मोक्ष प्राप्त करायचा आहे तर त्याला गुरु पाहिजे. म्हणून याला गंधमादन पर्वतावर सोडण्याच्या ऐवजी वाल्मिकींच्या इथे तू सोडून ये असं म्हणून तो त्या अरिष्टनेमीला त्या दूताबरोबर वाल्मिकींकडे पाठवतो. वाल्मिकींकडे आल्यानंतर राजा त्यांना विनंती करतो की मला आता या सुखोपभोगांमध्ये अजिबात माझी इच्छा नाही ते उपभोगण्याची. मला आता मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि तसाच उपदेश तुम्ही मला करावा असं तो त्यांना विनंती करतो. आणि मोक्षाचा उपाय तो त्यांना विचारतो. तो कसा विचारतो बघा. भगवन प्रष्टुमिच्छामि तद अविघ्नेन मे वद, संसार बंध दुःखार्ते हे कथम मुंचामि तद्वद. अत्यंत दुःखाने भरलेल्या या संसार बंधनातून मी मुक्त कसा होईल हे तू मला सांग, ह्याचा तुम्ही मला उपदेश करा असं तो त्यांना म्हणतो. आणि मग त्याला वाल्मिकी सांगतात की ठीक आहे, मी अनेक दिवसांपासून राम वसिष्ठ संवादाच्या काही गोष्टी संकलित करून ठेवलेल्या आहेत. जशी तुझी आता अवस्था आहे तशीच एकेकाळी रामाची होती. आणि त्यावेळी वसिष्ठांनी त्याला जो उपदेश केला त्याचं संकलन मी केलेलं आहे. आणि ते सगळं संकलन त्याच्यामध्ये मोक्षाचा उपाय आहे. त्याच्या माणसानी संसार तरून जाण्यासाठी काय करावं लागतं हे त्यामध्ये आहे, त्या संवादामध्ये. ते मी तुला सांगतो, त्यामुळे तू मुक्त होशील असं वाल्मिकी त्याला आश्वस्त करतात. आणि सांगतात की ह्या राम वसिष्ठ संवादाची जी मी रचना केली आहे, संकलन करून त्याची जी रचना केलेली आहे ती प्रथम मी माझा शिष्य असणाऱ्या भरद्वाजाला सांगितली. त्याला ती इतकी आवडली की त्यांनी ती ब्रह्मदेवाला सांगितली. आणि ब्रह्मदेव त्यांनी इतका आनंदित झाला, इतका प्रसन्न झाला की त्यांनी असा आशीर्वाद दिला की हा उपाय जो कोणी ऐकेल, हा राम वसिष्ठ संवाद जो कोणी ऐकेल त्याला निश्चितपणाने मोक्ष प्राप्त होईल, त्याला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही असा ब्रह्मदेवानी या राम वसिष्ठ संवादाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो मोक्ष प्राप्त करणारा संवाद आता मी तुला ऐकवणार आहे असं तो म्हणतो. आता इथपर्यंत आल्यानंतर हा दूत त्या सुरुचीला हे सगळं सांगतो आहे. त्याच्यामुळे त्यांनी इथपर्यंतचा वृत्तांत सगळा सांगितला. त्या दूताला सुद्धा उत्सुकता निर्माण झाली की आता हे राजाला काय सांगणार आहेत, हा राम वसिष्ठ संवाद काय आहे. हा सगळा संवाद
त्या राजाबरोबरच, अरिष्ट नेहमी राजाबरोबरच हा दूतसुद्धा ऐकतो. आणि ते ऐकून तो परत जात असताना त्याला ही सुरुची नावाची अप्सरा भेटते आणि तिला मग तो सगळा पूर्ण वृत्तांत त्या सुरुची अप्सरेला सांगतो. आणि इथं हे आख्यान संपतं. तर तात्पर्य काय, तर अहम बद्धः मुक्तः स्याम, मी बद्ध आहे आणि मला मुक्त व्हायचं आहे अशी इच्छा ज्याच्या मनात आहे त्या प्रत्येकासाठी हा राम वसिष्ठ संवाद सांगितलेला आहे. हे अभ्यासकांना, वाचकांना, श्रोत्यांना कळण्याचं निमित्त करण्यासाठी हे आख्यान सगळ्यात पहिल्यांदा 1 नंबरवर या योग वासिष्ठमध्ये आलेला आहे. हा वैराग्य प्रकरण जे पहिलंच प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या सर्गामध्येच, म्हणजे सुरुवातच इथून होते. या आख्यानापासूनच योग वासिष्ठ ग्रंथाची सुरुवात होते. आणि सुरुवातीला हे आख्यान येण्याचं कारण जो कोण याचा अभ्यास करणारा आहे त्याला हे कळावं की मोक्षाचा उपाय काय आहे, ज्ञान आणि कर्माचं काय आयुष्यामध्ये महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी मला मुक्त व्हायचं आहे अशी तीव्र इच्छा साधकाच्या मनात असावी, हे त्याला कळण्याच्या दृष्टीने मुद्दाम हे आख्यान पहिल्या नंबरवर इथे आलेलं आहे. आज ह्या आख्यानाच्या निमित्ताने मागे आपण जे पाहिलं होतं त्याची थोडीशी उजळणी पण झालेली आहे आणि हे आख्यान इथे संपलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. पुढचं आख्यान उद्या ऐकूया. हरिओम.